श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या प्रत्येक अनुभवांचे, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे, श्री स्वामी समर्थांचे अनुभव प्रत्येक भक्ताने जे अनुभवलेले आहेत तेच त्यांच्या शब्दात आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आणि जेव्हा हे अनुभव शेअर होतात ना, तेव्हा त्यांचा अनुभव आणि त्यांची भावना त्यामध्ये दडलेली असते. तर असे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जे स्वामींचे अनुभव तुम्हाला आवडतील त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही. चला तर मग आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी जे केलेले चमत्कार आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. हा, मी त्या ताईंचा अनुभव ऐकला एक परवा. त्या ताई नाही का फोनवरती सांगत होत्या, पण तो अनुभव ऐकून एवढं म्हणजे नाही का असं रडायलाच आलं बाबा. म्हणजे ते अनुभव सुद्धा असं ऐकवत नव्हता, एवढं म्हणजे डेंजर. म्हणजे त्या रडत रडत सांगत होते त्या ना? पूर्ण त्या रडत रडतच सांगत होत्या सगळं. म्हणजे असं म्हणजे सांगायचं पण नव्हतं, म्हणजे अनुभव फोन पण नव्हता करायचा, पण त्यांचं ऐकून असं वाटलं की फोन करायला पाहिजे, म्हणजे नाही का आपण पण सांगायला पाहिजे की किती माणसाला त्रास असतो, किती काय काय असतं ना. पण त्याच्या प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात, म्हणून प्रत्येकाला वाटतं की माझं त्याच्यापेक्षा वेगळं आहे आणि प्रत्येकाला वाटतं की मला खूप दुःख आहे. हो, नाही त्यांचं दुःख ऐकून तसं तर खरंच म्हणजे असं मनाला म्हणजे एकदम ना फील झालं असं खूप, नाही का. आणि त्यात म्हणजे तुम्ही एवढं तरी बरं आहे की ऐकून घेता आणि समजूत तरी माणसाचा एक आधार, म्हणजे काही नाही इतकं वाटतं ना की बोलून तुमच्याबरोबर आम्हाला समाधान वाटतं, असं वाटतं प्रत्येक माणसाला. हो ना, त्यातच माझं समाधान आहे ताई. जर तुमचं मन माझ्यामुळे मोकळं होत असेल तर मला ऐकून घ्या, काय हरकत आहे सांगा बरं. बरोबर आहे. आपल्यामुळे जर एखाद्याला समाधान वाटत असेल किंवा त्याचं दुःख कमी होत असेल तर ऐकून घेण्यासाठी जरी आपल्याला आपला जन्म कधीतरी जाणार आहे, काय कायमचा आपण राहणार नाही. जर आपल्यामुळे थोडंसं दुःख एखाद्याचं कमी होत असेल तर हे आपलं चांगलंच काम आहे ना. स्वामींनी कदाचित आपल्याला निवडलं म्हणायचं. हा, मला असं वाटलं की ते स्वतःच्या माणसाजवळ नाही रडणार बाई, इतक्या रडत होत्या ना. ते खरंच ऐकवत नव्हतं ताई, असं वाटलं ना खरंच अनुभव सुद्धा शेअर नव्हता करायचा. पण कधी कधी ना आपले अनुभव पण ते ऐकतील तेव्हा त्यांना कळलं की जगात पण भरपूर दुःख आहे. हो ना. प्रत्येक माणसाला. अहो ताई, भरपूर अशा ताई आहेत की फक्त ना, आता या ताईंनी म्हटल्या की तुम्ही शेअर करा, पण खूप ताई अशा आहेत की त्या म्हणतात नको ताई, तुमच्याशी फक्त बोलायचं होतं, मन मोकळं करायचं होतं, खूप बरं वाटलं, नका अनुभव शेअर करू. म्हणजे मी त्या बोलल्यात ना, ते नका शेअर करू म्हटलं की झालं, तिथंच संपतं ना ते. नाही शेअर करत, कारण मी प्रत्येकाला विचारत असते तुमचं शेअर करायचं आहे का अनुभव. जर ते हो बोलल्यात तर शेअर करायचा, नाही तर नाही करायचं. कारण प्रत्येकाचं आहे की नाही, पण प्रत्येकाची इच्छा कशी त्याच्यावर पण अवलंबून असतं. हो ना. आणि प्रत्येकाचं कसं, जर आपण अनुभव शेअर केला आणि पुढे त्यांना प्रॉब्लेम आला तर आपल्याला थोडी ना, माणूस नाव थोडी ना सांगतं. नाव नाही, असं समजा गावाचं नाव सांगितलं थोडी ना कळतं कोणाला कुणाचा अनुभव नाही ना. पण काही ताई अशा असतात की भावनामध्ये आपल्या पाहुण्यांनी कोणी त्रास दिलेला असला, घरातल्यांनी कोणी त्रास दिलेला असला तर सहज म्हणजे रागात किंवा कसं तरी ते बोलत बोलत नाव वगैरे सर्वांचं सांगून जातात ना, त्याच्यामुळे नको वाटतं. आणि माणसाला सांगू वाटलं की ते काय सांगतंय ह्याचं पण त्यांना असं म्हणजे भान नाही राहत. अहो तसं खूप वेळा झालंय ताई. खूप ताईंनी अनुभव शेअर केला. शेअर करत असताना मधीच अशा भावनिक झाल्या की त्यांनी त्यांचं दुःख व्यक्त केलं आणि नंतर मी म्हटलं ना की अनुभव शेअर करू का, तर हो बोलल्या आणि 1-2 दिवसांनी पुन्हा फोन केला की आमचा अनुभव डिलीट करा. असं खूप वेळा झालंय ताई.
हा बरोबर आहे. कारण त्यांना वाटतं नको नको एखादं पण कोणीतरी असं म्हणजे नाही का आसपासला तरी कळतं ना की हा अनुभव याचा असेल हो असा ना, अंदाज. हो ना. आणि हा त्याचबरोबर घरातील काही ताई घरी कोणी नसताना फोन करतात आणि नंतर त्यांच्या घरातल्यांनी कोणी ऐकला पाहुण्यात याच्यात, की मग लगेचच त्या म्हणतात, की अनुभव आमचा डिलीट करा. नको अनुभव आमच्या घरात भांडणं लागायला लागली. हो बरोबर आहे बरोबर. पण ताई काय होतं माहितीये का जगाला पण कळतं ना की किती दुःख आहे प्रत्येकाला. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे पण कळतं. आणि हो. त्या ताई ना ताई तुम्हाला सांगते काहीच नाही उद्या. पण तुम्ही असं ना कधी कधी म्हणता ना की स्वामी आई आहे ती स्वामी आईला लय दया माया आहे म्हणून. मला तर कधी कधी असं वाटायचं मला इतका त्रास व्हायचा ना मी म्हणायचे ताई तर म्हणतात की ते स्वामी आई आहे. मी म्हणायचे स्वामी आई मग तुमचं आई पण कुठे गेलं नाही का एवढं माणसाला त्रास होतोय तर तुम्ही कुठं ताई का बरं म्हणताय? हां, हां. असं मी आई आहे. म्हणजे मला इतकं ते सांधेवाताचा त्रास व्हायचा ना इतका इतका हां. तर मला असं वाटायचं आता काय करू. पण मला माझं अंग आहे ना पूर्ण असं बर्फासारखंच थंड राहायचं अरे उन्हाळ्यात बापरे! पावसाळ्यात. म्हणजे असं म्हणजे नाही का अंगामध्ये ना उष्णता तयार व्हायचीच पूर्ण बंद झाली होती. बापरे! इतकी इतकी थंडपणा राहायचा म्हणजे नाही का असं फक्त असं गोळी नाही खाल्ल्याशिवाय मग झोपायचंच नाही. मग तुम्ही डॉक्टरांना दाखवल्यानंतर काय डॉक्टरांनी सांगितलं असा का थंडावा होतोय? अहो ताई कसं होतं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टरांच्या गोळ्या खातो ना. जे आपले म्हणजे असे खास डॉक्टर असतात त्यांच्या आपण गोळ्या बंद केल्या. ह्याच्या खा, त्याच्या खा. मग असं म्हणजे घरचे पण कंटाळतात ना ताई. रोज रोज कुठून खर्च करायचा त्या हो माणसाला ना. ना. हो ना, पण तुम्ही डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घ्यायला गेला. त्यावेळेस डॉक्टरांना नाही विचारलं, की हा त्रास म्हणजे थंड अंग कशामुळे पडतंय? काय प्रॉब्लेम आहे? ते म्हणतात सांधेवातच आहे ना? ते म्हणतात कसं स्पेशल डॉक्टरांच्या स्पेशल गोळ्या असतात आणि त्याच्यात एक व्यवस्थितपणा असतो. पण तुम्ही इकडे तिकडे गोळ्या घेतल्यानंतर तुम्हाला पेन किलरच गोळ्या भेटणार ना. तेवढ्या पुरतं तेवढं. फक्त तुमचं पेन तेवढं थांबलं की परत तुमचं चालू होतं ना जसं आहे तसं. हो ना. हो. पण पेनकिलर गोळी घ्यायचीच नाही ताई. पेनकिलर गोळींना पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. अहो ताई तुम्ही विचार करा जर स्वतःला उठता नाही आलं, चालता पण नाही आलं तर माणूस काय करणार आहे? माणूस काय म्हणणार आहे का? जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं तर म्हणतंय ना माणूस प्रत्येक वेळेस. हो, हो. ते तर आहेच. हं. मग एकदा केव्हा तरी जायचंच आहे असा शेवटचं एक वाक्य. हं. बरोबर आहे. आता म्हणजे मी ना माझं तसं तर पूर्ण अजून थांबलं नाही. हं. मी मागच्या वेळेस नाही का म्हणजे 14 मंगळवार केले होते ताई. तुम्ही आणि अगोदर त्याच्यामध्ये माझ्याशी बोललाय का हो ताई? हो, तुम्हाला असं हां, वाटत हां. नाही का? हां, हां, हां. आलं लक्षात. आलं का हो, लक्षात? हो. आलं, आलं. म्हणजे ना ताई मी बघा 14 मंगळवार केले होते हो, हो, पाठीमागच्या हो, हो. आलं लक्षात. आणि मला मला तिथून केंद्रामधून सांगितलं नाही ताई की असं म्हणजे नाही का स्वामींना नारळ ठेवा की स्वामींना बोला माझी अडचण जाऊ द्या. हां, हां. कुलदेवीला नारळ बांधा तिला काही तुम्ही सांगा तुमची अडचण असं काहीच सांगितलं नाही. हं. माझे ते 14 मंगळवार आहे ना ताई हं. मला फक्त एक अनुभव आला बघा दुर्गा सप्तशतीत 12व्या ग्रंथात उल्लेख आहे पडता फूट मित्रतांची मित्रता जुळेल. हां, हां. आहे ना माहिती ना? नाही, नाही माहिती आता ना. हां. आहे आहे. बघा तुम्ही दुर्गा सप्तशतीत 12व्या अध्यायात बघा. हां. तर ना मला असा अनुभव आला की त्या म्हणजे नाही का याच्यामध्ये माझा आहे ना एक नायका चालू होता. खूप मोठा होता असं नाही का. हां. म्हणजे गोळ्या औषध वगैरे करत होते पण तो बरा नव्हता होत. हां. तर ना तो नायटा पूर्ण गेला हां. आणि 2 मैत्रिणी होत्या. म्हणजे एक एकदम खास म्हणजे माझं भांडण कधी कोणाशी होत नाही ताई. हां. मला कधी घरातली सोडून कुणाला उलटं बोलायला आवडत नाही. हां. तर ना 2 मैत्रिणी होत्या. एक मैत्रीण अशी की म्हणजे नाही का तिच्याशी मला बालपणीची मैत्रीण पण असं बोलायची काही इच्छा नाही. एक अशी जवळचीच होती. हां. पण त्या 2 मैत्रिणी नाही का तेवढ्या त्या याच्यामध्ये बोलायला लागल्या माझ्याबरोबर नाही का. हां, हां. म्हणजे त्या तेवढं 1-2 अनुभव आले आणि मग ना मला आणि मी सारखी आजारी पडायचे नाही का. कारण माझ्या शरीरात चहा वगैरे सोडून दुसरं काही नसायचंच नाही का. हो, नुसतं हो, उठलं का हो, हो. तुम्ही काही बोलता पाठीमागे बनवायचं माझ्याशी याबद्दल. हां. मग मी काय बनवायचे नाही. मग एकदम असं शरीर म्हणजे बरंचसं शक्तिहीन वाटायचं नाही का. मग मी काय केलं तशीच ते 14 मंगळवार केले. मला आता फरक पडेल, मग फरक पडेल, मग फरक पडेल. हं. पण काही नाही जाणवलं. मला फक्त मंगळवारी आलं का थोडंसं बरं वाटायचं नॉर्मल असं नाही का. हां, हां. तर मग तेवढं झालं माझ्या 2 इच्छा त्याच्यामध्ये झाल्या पूर्ण. म्हणजे ती इच्छा काय मी व्यक्त नव्हती केली पण मला कळालं नाही नाईटा त्याच्यामध्ये गेला हां, आणि हां. त्या 2 मैत्रिणी बोलायला लागल्या. मग परत माझं मन असं म्हटलं का माझं कुठेतरी चुकलंय का ह्या मंगळवारामध्ये. हां. बघू आपण परत मंगळवार करू नाही का. हां, हां. तर मग तर मी परत सुरू केले मंगळवार नाही का. हं. मी म्हटलं आता काही पण असो आणि आळणी मंगळवारात काय होतं हं. शेतकरी माणसं कसे असतात की खाऊन खाऊन आपण काय खाणार आहे. आपल्या बायका तर जास्त चहाच पितात. हो, हो. काय दिवसभर त्यांना तेवढंच काम असतं. हो ना. चहा प्यायचं थोडंफार फळ वगैरे खाल्लं तर खाल्लं नाही तर नाही का मग तो दुसऱ्या दिवशी सोडायचा उपवास हो, असतो ना. हो. हो, हो. मी ह्यावेळेस काय केलं स्वामींना नारळ बांधला. मी त्या म्हणजे मला ज्यांनी सेवा दिली तर मी त्यांना विचारलं की मला 9 दिवस फरक पडला असं का? हां, हां. ह्या मंगळवारामध्ये. हां, मग ते बोलले की तुम्ही स्वामींना नारळ बांधा.
तर मग मी बोलले ठीक आहे नारळ बांधते. मग ते मला बोलले ना की कुलदेवीला पण बांधा म्हणून. मग माझ्या समोर आहे ना म्हटलं आई जगदंबे काय चुकलं ग माझं एवढं का तुम्हाला काहीच असं म्हणजे अनुभव नाही दिला. पण असं नाही, पण मला एवढ्या मंगळवारात मला माहिती नाही 14-15 वर्षापासून गोळ्या खाते, पण मला अनुभव तुझे ना थोडासा. तर ना मग असं झालं की त्या 14 मंगळवारामध्ये मग माझ्यासमोर एक व्हिडिओ आला बरं का लगेच स्वामींना नारळ फोडल्यानंतर की कुलदेवीला नवस कसा बोलायचा. आणि तो नवस असा होता की लाल कपड्यामध्ये नारळ बांधायचा, हळदी कुंकू व्हायचं, तांदूळ ठेवायची, दक्षिणा ठेवायची, फूल अर्पण करायचं आणि देवीला काय आहे ना ते सगळं सांगायचं. तिचा मानपान द्यायचा, तिला सांगायचं मला ह्या मंगळवारात हा आजार माझा थांबव, मी तुझे असे असे 14 मंगळवार करते म्हणून. मग मी तो व्हिडिओ अचानक आला ताई माझ्या समोर फक्त स्वामींना नारळ ठेवल्याच्या नंतर. मला माहित नाही काय करायचं, पण मी असं बोलले नाही का माझं एवढं काय चुकलं की मला काही नाही जाणवलं. मग मी तिथे गेलं. आता म्हणजे 10वा मंगळवार झाला ताई, पण मला अनुभव आला की नाही का म्हणजे मला 5व्या मंगळवार झाल्याच्या नंतर आहे ना असा फरक पडला चांगला. 20-21 दिवस माझ्या गोळ्या पूर्ण अशा बंद झाल्या बरं का. अरे वा. गोळी वगैरे काहीच नव्हते खात. आणि अंग जे थंड होतं ना ते असं एकदम उष्ण जाणवायला लागलं मला असं नाही का. म्हणजे मला थंडतेपणामुळे चालता येईल, असं उठायला बसायला सगळा त्रास व्हायचा मला जास्त ना. एनर्जी आल्याबद्दल. मग मला असं ते उष्ण वाटायला लागलं. आणि मी असं नाही का स्वामींपुढे बसायचे आणि सेवा करायची, पण स्वामींविषयी पण असं काही पण मनात यायचं नाही का, असं काही पण असं मनात यायचं. अरे तेव्हा म्हटलं स्वामी महाराजा मी तर तुमची सेवा करते आणि तुम्ही का एवढं का निगेटिव्ह नाही का माझं मन. मी तर तुमची सेवा करते तर मग तुम्हाला पण कळायला पाहिजे मला किती पॉझिटिव्ह बनवायचं नाही का. शेवटी आमच्या हातात काही नाहीये, सगळं तुम्ही करता करविताय, मग तुम्ही का असं करता स्वामी नाही का. आणि असं झालं 8-10-15 दिवस. मग माझं परत दुखायला लागलं ताई तसं आहे तसं नाही का. मला रेग्युलर गोळी चालू झाली बरं का. आणि मग मी म्हटलं आता काय करावं, मला तर काहीच कळेना आता नाही का. म्हटलं आता काय करावं काही समजाना. आणि मग माझी ती मैत्रीण होती मुंबईची नाही का, तिला म्हणजे तिच्या फ्रेंडनी एक मूर्ती पाठवली होती स्वामींची. आणि ती बोलली की मला मूर्ती पाठवली म्हणजे तिला पाठवली, मलाच ऐकायला मलाच पाठवली ती मूर्ती. आणि मी 3-4 दिवस अशी एकदम म्हणजे याच्यात नाही का मला मूर्ती पाठवली. मग ती त्यावेळेस म्हटली नाही का मी स्वामींना कपडे आणायला चालले असं तसं. मग मला कळलं की ती मूर्ती तिला पाठवली मला नाही बरं का. तिचा फ्रेंड होता ना. मी म्हटलं जाऊ दे. मग मी म्हटलं महाराजांना का महाराज तिच्या घरी एवढं मटण वगैरे सगळं मच्छी सगळं काय काय गोष्टी होत्यात, पण तुम्ही बरे तिथे येऊन बसले म्हटलं. आणि इथं माझ्या घरात काहीच नाही, तुम्हाला इकडं नाही येऊशी वाटलं म्हटलं. आणि असंच जर मला कोणी गिफ्ट दिली असती साधा तुमचा फोटो तर मला किती आनंद झाला असता. आणि मी असं म्हटलं आणि स्वामींना. आणि तर मग ना मला माझ्या मुलाच्या मित्राने एक गिफ्ट आणली स्वामींची फोटोची. अरे वा. अक्कलकोटवरून. अरे वा. म्हणजे बघा तुमची इच्छा कशी पूर्ण केली. म्हणजे मी असं सारखीच म्हणायची ना तुम्ही तिच्या घरी येऊन बसला तिथंच पुण्य जास्त असेल ना म्हणूनच आला ना, इकडे काहीच नाही तरी पण तुम्हाला बरंच औषध वाटलं तिथं असं म्हणायची सारखं. आणि मला पण नाही का मग त्याने खूप छान असं स्वामींचा फोटो आणला, विभूती आणली. आणि त्यात मग काय झालं माझ्या पाठीत असं टिच्च भरलं बरं का ताई. टिच्च भरलं असं की 8 दिवस मला हालता पण येईना. आणि स्वामींचा आता बघा काय होती पुण्यतिथी होती ना. आणि त्या दिवशी आणि मग मला त्या फोटोची अचानक आठवण झाली कारण तो 3-4 दिवसापूर्वी आलता आणि मला प्रॉब्लेम होता. मग मी म्हटलं आता कसा फोटो हे करायचा ना, म्हणून मी म्हटलं तो असाही पुण्यतिथीच्या टायमाला आलाय तसा आला तर आपण नाही का घरात त्याचं हे करावा ना मांडाव फोटो. मग मी फोटो वगैरे मांडला आणि त्यांची विभूती लावली ताई अशी जिथं माझं टिच्च भरलं होतं. मग कुठं नाही सांगत ताई 7 दिवसापासून मला असं म्हणजे सरळ खायला सुद्धा त्रास होत होता. पण माझं डायरेक्ट मग ते नाही का ते दुखत होतं ना तिथलं ते पूर्ण गेलं 3 दिवसात. अरे वा. असं म्हणजे इतकं चमक निघायची ना की काही काम सांगितलं ना असं वाटायचं मला कोणी काम नाही सांगायला पाहिजे, पण आता काम तर करावंच लागणार ना. पूर्ण गेलं मग ते नाही का. मी म्हटलं स्वामी गोळ्या तरी किती खायच्या, कशाच्या खायच्या म्हटलं नाही का. एक तर मला बरं तरी करा नाहीतर काहीतरी करा माझ्या बाबतीत आहे ना, पण अशी एवढी सारखी माझी परीक्षा घेऊ नका हो म्हटलं. आणि म्हटलं ते माझे विचार मनातले तेवढे बंद करा स्वामी, मी तुमच्या पुढे बसते आणि दिवस रात्र मला तुमच्याशिवाय आठवत नाही काय, मी ना काही बघते मोबाईलवरती सगळं तुमचंच बघायचं आणि तरी माझं मग एवढं निगेटिव्ह का म्हटलं. मग ते विचार पण असे पूर्ण नाही का पूर्ण स्टॉप झाले असे. अरे वा. बरं झालं. म्हणजे कसले खतरनाक विचार येतात आता काय कल्पनाच नाही देऊ शकत मी तुम्हाला इतके. आणि माझा मुलगा आहे ना तर मला असं म्हणजे नवीन नाही का म्हणजे असं मी स्वामींची करायचं ना तर मला म्हणायचा आता का ही का
स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात राहिले तर बरंच होईल. नाहीतर ब्रह्मांडातून खाली येतात का काय माहिती हिच्यासाठी, काय माहिती बाबा. तो देवराई तर घाबराच करून सोडलाय म्हणायचा. हा ना, आज काय फुलं, उद्या काय हार, परवा काय गजरा, आणि आज काय अगरबत्ती, उद्या कापूर, आणि परवा दिवशी काय ते नसतं का आपण लावत बघा ते ऊद काय म्हणतात त्याला, ते जळतं ते. हा, असं ते जळतं, स्टँड वर लावल्यावर जळतं, त्याला काय म्हणतात माहित नाही. हा, आणि का बापरे, नुसते हिचे पित्र आणि नुसते हिचे देव, याच्या पलीकडे ही कोणाशी काय बोलतच नाही. आता हे स्वामी समर्थ महाराज इथं देवाऱ्यात राहिले तरी बरे होईल, मला असं वाटायचं म्हणायचं. आम्ही म्हणायचा काय नाही, फक्त रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि नवऱ्याला आणि पोराला उपाशी ठेवायचं. तुझं काम मात्र चक्क झालंय आता, नाही का. मी म्हणायचं मी लय बोलायचं काय तुम्हाला, म्हणजे नाही का. महाराज तुम्हाला ऐकायला येत नाही का हो, असंच काय बरं तो मला करतोय म्हणून, नाही का, सारखं असं बोलतोय, सारखं असं बोलतोय. म्हटलं तुम्ही एक तर त्याला तरी बंद करा, नाही तर मला तरी म्हणायचं बंद करा. आणि तो ताई कधीच घराच्या बाहेर जात नव्हता, कधीच. तो आता मग कंपनीत कामाला जायला लागला. अरे वा. आणि तो इथं नाही, पुण्याला. मी म्हणायची ना की महाराज एक तर ह्याला तरी पण असं नीट बोलू द्या, नाहीतर मला तरी नीट बोलायला शिकवा. कारण तो असं लय बोलायचा, मला इतकं बोलायचा. म्हणायचं तुझं ते रोजच काम आहे, असंच कर तू, फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत बस, तेव्हा पुढे बसून घे, तिथे बसल्यावर नाही दुखत तुझं, फक्त काम म्हटलं की तुझं दुखणं चालू झालं. तू तर मला म्हणायचा 20% दुखतं ना, 80% तर नाटकच करते का काय म्हणायचा. बापरे, मी म्हणायची काही पोरगं विचित्रवाणी बोलतंय. मी म्हणायचे स्वामी मी नाटक करते काय करते हे फक्त तुम्ही जाणू शकता, हे लोक नाही जाणणार, यांना नाही कळणार. तुम्ही ना मला तुमची काहीतरी प्रचिती द्या स्वामी. पण ताई मला खरंच ना, म्हणजे असं अनुभव शेअर करायची गोष्ट म्हणजे अशी ना ताई, तुम्ही विचार करा, पूर्ण जर अंग असं बर्फासारखं थंड असेल तर तो माणूस घरातून निघायला सुद्धा किती कानकूस करत असेल, त्याला बेड तरी सुटू वाटत असेल का. नाही नाही, आणि अंग थंड असेल तर किती त्रास होत असेल, किती त्रास होतो. आणि ते शिवाय ताई ते यातना कुठं माहिती का, असं वाटणार तुम्हाला मान भरली, कमरट टीचं भरणार, पायामध्ये दुखणार, हातात दुखणार, इतकं ताई असं वाटतं ना, असं वाटतं हे जीवन नसलेलं बरं. मी पहिली काय म्हणायची माहिती का, आता मी जास्त दिवस नाही जगणार. माझं पोरगं म्हणायचं तू नाही मरणार मम्मी, तू ना माझं लग्न होस तर ठीक. मी म्हणायचे आता मी काय म्हणते माहिती का, स्वामी समर्थ महाराज तुम्हीच बघा हो, मला ना तुम्ही म्हणजे नीट करा लवकर. आणि पहिलं मी नुसती म्हणायचे आता मी जास्त दिवस नाही टिकणार, तो शब्दच बंद झाला माझ्या तोंडातला. आणि मग ना आता म्हणजे कसं मंगळवार वगैरे चालते ना, आता थोडीशी माझी जास्त म्हणजे सेवा पण वाढली आणि आता प्रसन्न पण वाटतो. आणि ताई मला पहिलं अमावस्या आणि पौर्णिमा आली का, खोटं बोलत नाही, मला असं जाणवायचं की माझा आजार डबल व्हायचा, म्हणजे आहे त्यापेक्षा जास्त व्हायचं. आणि म्हणजे काहीतरी निगेटिव्हिटी तुमच्या भोवतीच असणार आहे ताई. आणि एवढं भांडण व्हायचं ना माझ्या नवऱ्यासोबत माझं, ते अमावस्या आणि पौर्णिमा आली का जशी मी टपूनच असायची भांडायला. बापरे. पण आता ना तुम्हाला सांगते, मला आता ते जाणवत नाही की हे मला अमावस्या पौर्णिमा आल्यावर भांडण काय असं जाणवत नाही. आणि थोडंसं म्हणजे नाही का, ते जे दुखणं होतं ना ते अजिबात जाणवत नाही तसं डबल. पण फक्त म्हणजे फरक एवढा पडला की चला कधीतरी 8 दिवसातून 15 दिवसातून गोळी वगैरे अशी थोडीफार आहे, पण एवढी पण काय नाही. आणि अंग पूर्ण असं नाही का गरम व्हायला लागलं, असं म्हणजे पहिलं कसं ओरिजिनल थंड राहायचं, असं वाटतं की शरीरातली उष्णता संपून गेली असं वाटायचं. आणि ते कसं माहिती का ताई, आपण जोपर्यंत जोवर देवासमोर बसतो ना, ते तशी देव बुद्धी देतो. आता उलट सांगू का, शिकलेल्या लोकांच्या मनात हजारोनी शंका असतात देवांविषयी, पण जे लोक शिकलेले नाही ना त्यांचा भाव खूप पटकन बसतो देवावर. आणि तेच महत्वाचं असतं ताई. हो. आणि कसं असं माहिती का, त्या ताईंना ना नाही काही येऊ द्या, त्यांना ताईंना म्हणणार तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ताई, तुम्ही ना तुमचं ना फक्त स्वामींना सांगत राहा. आता काही होतं ताई, माणूस भावनेच्या भरात इतकं सांगतो ना समोरच्याला, ते आपले दुःख सुद्धा प्रचंड वाढते अजून. नाही दुसऱ्यांना कधीच दुःख आपलं सांगायचं नाही ताई. तुम्ही एक अनुभव शेअर करता, तुम्ही एक स्वामी सेवेकरी, तुम्हाला सांगू द्यावं काय फरक पडत नाही, ऐकणार मला काही फरक पडत नाही. पण काही लोक काय माहिती का, विचारतात इकडं हसून सांगतात, ऐक असं म्हणजे नाही का, रडून ऐकून घेतात आणि हसून सांगतात लोकांना बघा याला काय, तुझ्याच त्याला कळतंय हो ताई. हो ना, तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे. माझं कसं आहे, मी तुम्हाला नाव ओळखत नाही, मी काय तुमच्या पाहुण्या रावण्यांना माहित नाही, त्याच्यामुळे जरी मला दुःख सांगितलं तर मी काय करणार आहे, ऐकणार आहे. वाटलं मला, मी स्वामींना प्रार्थना करेन की ताई स्वामी या ताईंचं दुःख कमी करा, खूप त्रास होतोय. पण बाकीची लोक आहेत, त्यांचं कसं होतं, एखादं दुःख सांगायला लागलं की ते रडून ऐकतात
आणि ते निघून गेले की दुसऱ्यांना हसून सांगतात, बघा या ताईला असं दुःख होतं, या बाईला असं होतं. म्हणजे असं हा होतं. हा त्यामुळे परिचयामध्ये तर कधीच आपलं दुःख सांगत बसत नाही, जिथे ओळख आहे ती. अनुभव खास खास अनुभव ताई, खरंच मला मला शेअर करायचा नव्हता. मला पूर्ण फरक पडल्याशिवाय तर मला माझा अनुभवच शेअर नव्हता करायचा. पण मी ते ताईंचं ऐकलं, मला इतकं रडायला आलं ना ताई, पर इतकं म्हणजे लई कसं तरी झालं नाही का. म्हणून फक्त चला आपलाही अनुभव ते ऐकतील म्हणून खास मी याच्यासाठी बोलायला आले मोबाईलवरती. आणि त्या ताईंना म्हणावं, ताई तुम्हाला काहीच नको येऊ द्या, कोणाकोणी तुम्ही सेवा नका घेऊ. काय करा माहिती का, मोबाईलवरती कितीतरी गोष्टी ऐकायला मिळतात. आपले कदाचित आपल्या कुलदेवीची सेवा नसते होत, देवांची सेवा नसते होत, खुशाल मोबाईलवरती डाउनलोड करून आहे ना त्या दिवशी सेवा चालू करायची. म्हणजे कसं स्वामी चरित्र आहे ना, डायरेक्ट डाउनलोड करायचं आणि ऐकत राहायचं. एक टायमिंग ठेवायचं आणि ऐकत राहायचं. आणि काय माहिती का, आपण जेव्हा समोरच्याच्या मागे पळतो ना ताई, समोरचा पुढं पळत असतो. एक तेच त्या ताईंना सांगत होते, तुम्ही त्यांना इतकं पण हे करू नका की स्वतःचा एवढा म्हणजे शरीराचं पूर्ण वाटोळं झालं तरी सुद्धा त्यांना त्यांचे मिस्टर पण मिस्टरांना त्यांची कदर आणि नाही. हे बघा ताई, पुण्य सोडत नाही तर कर्म काय सोडील. तुम्ही त्याला लाख आहे ना, तुम्ही स्वामी सेवेत केले ना की दया उत्पन्न होती माणसाला, माणूस दयाळू बनतो. आणि स्वामी चरित्र जर ऐकलं ना ताई, खरंच आपल्या अंगातले भरपूर गुण निघून जातात. वाईट आणि त्या स्वामी चरित्र सारामृत मध्ये 31व्या अध्यायामध्ये सांगितलेलंच आहे की शेवटी मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, आरोग्य सुधारेल, धनसंपत्ती भेटेल, पुत्रपाप म्हणजे संतान प्राप्ती होईल. जी कोणती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होणार आहे. हा मग ज्यांना ना ताई, मला तर असं वाटतं ज्यांना ना खरंच येत नाही ना असं, म्हणजे आपल्याला वाचता येत नाही ना, खरंच मोठे मोबाईल असले ना तर त्यांनी ना अनुभव म्हणजे असा डाउनलोड करून ठेवायचा. म्हणजे कसं माहिती का, स्वामी चरित्र डाउनलोड करायचं, दुर्गा सप्तशती डाउनलोड करायची, मल्हारी सप्तशती डाउनलोड करायची. मला तर वाटतं ह्या लोकांक लक्ष देण्याऐवजी ना इकडं जर लक्ष दिलं ना ताई, इतकं फास्ट फळ मिळेल ना त्या माणसांना की हे लोक आपल्या मागे पळतील. हो ना, बरोबर आहे. आपण काय यांच्या मागे पळायचं, आपलं पूर्वजन्मीचं पाप पण आपल्याला काय सोडणार आहे का. नाही अगदी बरोबर आहे. आता समजा मलाही आज समजा या तांदळाचा प्रॉब्लेम असेल किंवा काहीतरी दुःख यात नसेल तर माझं कर्म माझ्यासोबत आहे ना, मला सोडणार आहे का. मग त्यासाठी मला तर वाटतं इकडं तिकडं लक्ष देण्याऐवजी ना, जर असे काही आपण गोष्टी डाउनलोड करून ठेवून त्या अनुभवल्या ना ताई, म्हणजे ऐकल्या ना, तरी सुद्धा आपल्याला भरपूर मदत होईल. आणि नसेल काही येत ना सुख सरळ, तर त्यांनी खरोखर श्री स्वामी समर्थांचा जप करावा. आणि नाही का अशा, अहो ताई तुम्हाला खोटं नाही बोलत, मी ना माझ्या घरात दर मंगळवारी मी काय करते, आई कुलस्वामिनीची आरती, खंडोबाची आरती, नवनाथांची आरती, गणपतीची आरती आणि स्वामींची आरती, 5 आरत्या मंगळवारी, रविवारी आणि गुरुवारी. ताई त्याच्यामुळे मला ना जी निगेटिव्ह एनर्जी होती ना, अशी म्हणजे जाणवायचं की मला अमावस्या पौर्णिमा आल्यानंतर जास्त त्रास होतो, तो सुद्धा माझ्या आरत्यांनी कमी झाला. अरे वा. म्हणजे लय डेंजर जाणवायचं. असं वाटायचं ना की मी यांना डायरेक्ट म्हणायचे, अमावस्या पौर्णिमा आली का मला भांडण काय करायची इच्छा नाही, ते आपोआप कसं होतं मला काही कळत नाही आणि माझा आजार डबल होतो, असं मला हे लक्षात घेतल्यानंतर कळायचं. पण आता मला तसं पण जाणवत नाही. आता मला ना गोळी जवळजवळ अशी भरपूर माझी कमी आहे. किती छान. बघा, स्वामी सेवेचे अनुभव असेच असतात ताई. हो. आणि त्या ताईंना म्हणा, तुम्ही काळजी काही करू नका ताई, त्यांच्या मागे धावण्याऐवजी इकडे स्वामींच्या मागे धावा, नक्कीच तुमचं कल्याण होईल. हो ना. स्वामी आपल्या भक्तांना, स्वामींना कधीच आपल्या भक्तांना दुःख देऊ वाटत नाही, पण आपल्याच कर्माचे भोग असतात ते. नाही ताई, खरंच तुम्ही म्हणता ना, कधी कधी मी म्हणायची ताई तर म्हणतात स्वामींचं आईचं रूप आहे. मी म्हणायची स्वामी कुठं गेलं तुमचं आई पण, नाही का. आणि तुमच्या ग्रंथात तर सांगतात आरोग्य हे सगळं लाभलं आणि मला तर काहीच होत नाही म्हणायचं. मी म्हणायचे स्वामी हा ग्रंथ सुद्धा वाचायची माझी इच्छा नाही. अशी म्हटलं की ताई की परत ग्रंथ घेऊन वाचायची. म्हणलं ना आता मला काही करायचंच नाहीये की लगेच उठून देऊ पूजा बिजा सगळं करणार. फक्त म्हणायचं मला काही करायचं नाही आणि करायचं तर सगळंच, नाही का. हो ना. कारण स्वामींना माहित आहे ना, ही सेवा केल्याशिवाय या भक्ताला फरक पडणार नाही. त्याच्यामुळे कितीही विरोध केला तरी ते करून घेणारच. हा मग सेवा केल्याशिवाय तर काय पर्याय नाही. कोणाच्या मागे धावणं आणि पळणं हा एक पर्याय नाही ताई आपल्याला. आणि आपल्याला म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं म्हणजे आपल्या आतमध्ये सुद्धा काहीतरी शक्ती असतेच ना हो ताई. आता समजा ज्यावेळेस आपण रडतो त्यावेळेस आपल्या, तुम्हाला सांगते सगळं कळत असतं ताई स्वामींना पण. अहो आता तुम्हीच बघा ना, एखादी गोष्ट आपण मनातली मनात एखादी स्वामींना मागतो आणि लगेच समोर ते घडतं. म्हणजे काय, ऐकल्याशिवाय घडतं का नाही.
हो, मग मला त्या म्हणजे मूर्तीच्या अनुभवावरूनच आलं ऐकायला नाही का. मी म्हटलं की स्वामी माझं पोरगं म्हणतंय का तुम्ही का अक्कलकोटात राहताल का, आता ब्रह्मांड सोडून खाली नाही आले म्हणजे बरं होईल असं बोलायचं माझं पोरगं. मी म्हणायची स्वामी अहो काय ते असं मला बोलतंय नाही का. एकतर ना त्याला चांगली बुद्धी द्या. पण ते ताई ना तुम्हाला सांगते अंघोळ केलं की मुद्रा घालायचा आणि इतका बोलायचा मला कमी झाला. डायरेक्ट ना पुण्यालाच गेला. म्हणजे मला तसं बोलणं पण ऐकायला येत नाही. आता बसले किती कोणी म्हणत नाही एवढी सेवा करते तेवढी करते. म्हणजे स्वामींनी बघा किती म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला त्यातून बाहेर काढलं. मुलाला पण जॉब दिला, त्यातही तो एक आनंद भेटला आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मागे तो कटकट करत होता ते पण बंद झालं. हो, खूप कटकट करायचा आणि मटण वगैरे ना ताई, मटण वगैरे पण टोटली असं म्हणजे बऱ्याच म्हणजे असं खूप कमी झालंय आमचं पण. अरे वा. मी तर ऑलरेडी खातच नव्हते पण बाकीचे घरातले नाही का, मग ते खायचं तर त्यांचं पण कमी झालंय नाही का. अरे वा. आता तर मुलगाही तर नसतो म्हटल्यावर मग मटण वगैरे एकट्या माणसासाठी कोण बनवत नाही ना. हो बरोबर आहे. आणि आता खास खूप काही लोक म्हणतात बघा की मांसाहार करणारे लोकांनी स्वामी सेवा करू नये, पण तसं काही नसतं. स्वामी आपले कधीच म्हणत नाही. कारण मी एवढ्या दिवसात अनुभव एवढे शेअर केले ना ताई, खूप असे स्वामी सेवेकरी आहेत की ते मांसाहार करतात आणि त्यांना देखील स्वामींनी अनुभव दिलेले आहेत. मग तुम्ही सांगा, जर मांसाहार करणाऱ्या लोकांनी जर सेवा करायची नसती तर ती मांसाहार करणाऱ्या लोकांना स्वामींनी अनुभव दिले असते का? नाही, नसते दिले. एक तर ना आपलं पूर्व पुण्य आणि दुसरी गोष्ट आपली दुःख हे काहीतरी स्वामींना बघवत नाही. या दोन कारणामुळे असं वाटतं मला कधी कधी ना स्वामी माणसांच्या जीवनात येतात नाही का. हो ना. पूर्व पुण्य त्याचं काहीतरी असेल म्हणून ते पूर्व पुण्याशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही. आता सांगा, ब्रह्मांड नायक जर आपल्याला मदत करत असतील, प्रत्येक हाकेला धावून येत असतील, तर ते पूर्व पुण्याशिवाय आहे का सांगा बरं? नाही ना, नाही ना. म्हणजे काय माहिती का, आपण भाग्यवानच म्हणावं आणि शिकलेले माणसं तर भाग्यवान. आणि मी तर म्हणते ना, काही लोक म्हणतात ना आम्हाला काहीच येत नाही, तर माझी असं म्हणणं आहे की ताई शिकलेल्या लोकांपेक्षा त्यांची प्रार्थना खूप पटकन स्वामींजवळ पोहोचते. कारण त्यांचं मन खूप दयाळू असतं त्या लोकांचं. शिकलेले तरी हजारो शंका काढतील, पण ते माणसं नाही. ते माणसं फक्त भोळ्या भावनेनीच असे म्हणजे नाही का बोलतात देवांशी. अहो ताई, दुसऱ्यांच्या अनुभवापेक्षा माझा अनुभव स्वतःचा असा होता ना की मी अजिबात सुद्धा कोणत्याही देवाला न मानणारी मुलगी. अरे बापरे. कधीच मी कोणत्याच देवाला मानत नव्हती. मी म्हणायचे की कर्म आपलं जर योग्य असेल ना तर आपण काही करू शकतो. आणि त्यांनी स्वतः मला स्वामींनी अनुभव दिला आणि मी बोलत बोलत असं म्हटलं स्वामींना की तुम्ही म्हणताय भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे मी कशावरून म्हणजे हे करायचं, समजायचं की तुम्ही माझ्या पाठीशी आहे. आणि मी त्यांना जी गोष्ट 3 दिवसात होणार होती ती मी सांगितलं की जर 2-3 तासात जर ही पूर्ण म्हणजे आजच्या दिवसात जर ही गोष्ट पूर्ण झाली की ती कन्फर्म मला माहित होतं 3 ते 4 दिवसात होणार आहे. पण कन्फर्म जर आजच्या दिवसात जर झाली तर मी म्हणेन की तुम्ही जे म्हणता ना की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर ते खरं होईल. कारण मी खरं सांगते ताई, मी ना आता मी सर्वांशी बोलते ना, ही माझी पूर्व पुण्याई आहे, ही मी ठामपणे सांगते ताई. कारण मी कधी देवाची पूजा सुद्धा करत नव्हते. मग तुमचं पूर्व पुण्य आहेच ना, ते खेचून आणते म्हणते ना, पूर्व पुण्याईमुळेच आज स्वामींनी मला इथपर्यंत पोहोचवलं. कारण मी आता म्हणजे या अगोदर ना मी कधी देवाची पूजा सुद्धा करत नव्हते. मी एवढं देवाला मानत पण नव्हते. पण माझ्या बरोबर जे घडलं ना त्यात स्वतः स्वामींचा आवाज ऐकला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यावेळेस मी माघारी वळून पाहिलं की कुठून हा आवाज येतोय, तर स्वामींच्या फोटोमध्ये लिहिलेलं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यावेळेस मी स्वामींना न पाहता पहिल्यांदा ते वाक्य पाहिलं आणि मी म्हटलं की हे असं बोलणारं कोण आहे. त्याच्यानंतर मी स्वामींकडे पाहिलं ताई. तर त्याच वेळेस मी असंच म्हटलं की तुम्ही जे म्हणताय ना की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ते अगोदर करून दाखवा आणि मग मला बोला. मग त्यावेळेस ना म्हणजे ताई माझ्या आत्ता ना मला सांगताना एवढं म्हणजे भरून येतंय. त्यावेळेस काय म्हणतात की बालिश बुद्धी असते, काही एवढं समजत नाही, फूडपणा असतो. तर त्यावेळेस ना मी अशी बोलून झाली, तर जी गोष्ट 3-4 दिवसात होणार होती ना ती 2-3 तासात कंप्लीट झाली. तर त्यावेळेस मी तिथे गेले आणि त्यांना म्हणाले की स्वामी, तुम्ही खरंच ना माझ्यावर खूप मोठा उपकार केलाय, तर याची परतफेड म्हणून माझ्याकडून जेवढी पाहिजे ना तेवढी सेवा तुम्ही करून घ्या. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ताई तुम्हाला माहिती का, तुम्ही पाठीमागे 2 अनुभव मी तुमचे ऐकले असे म्हणजे नाही का, ते दुसऱ्यांचे सांगत होते. पण ताई ते अनुभव खोटं बोलत नाही, मी 2-2, 3-3, 4-4 वेळा ऐकले. कारण ते अनुभव ऐकताना आहे ना, तुम्ही अशा बोलत होत्या ना
की असं वाटत होतं काय करून काय नको, म्हणजे नाही का, म्हणजे प्रत्यक्षात अनुभव त्यांचा होता आणि तुम्ही सांगत होत्या, पण असं मनाला एक असं म्हणजे लय असं वेगळं फील होत होतं. मी ते अनुभव 2-2, 3-3 वेळा ऐकले तुमचे. तो सांगण्याचा आवाज बिवाज फार असं वाटायचं तो आता काय अनुभव ना करू. ताई माझाच होता. नाही नाही ना ताई, तो म्हणजे बघा एक मुलाचा अनुभव होता हॉस्पिटल मधला हा आणि एक हा बाबांचा आलं. गाडीचा होता. हा तो बरोबर. तो हम्म. हॉस्पिटल मधला अनुभव माझ्या अंगातून मुंग्या निघाल्या. तो मुलाचा बरोबर आहे, तो वारलेला मुलगा बरोबर आहे. नाही वाढला ताई, रोहनचा अनुभव होता एक, रोहन. मग तोच ना जागेवर म्हणजे तिथं हॉस्पिटलमध्येच गेलेला होता ताई. हा हा, मग त्यांना दिली ना प्रचिती स्वामींनी, नाही तोच केलं वाटतं ना. बरोबर आहे ना, तो गेलेला होता. डॉक्टरांनी सांगितलं तुमचं सर्व हा काही हा हा. संपलेलं आहे. तुम्ही हा पाहुण्यांना बरोबर. नातेवाईकांना बोलवून घ्या. हा बरोबर बरोबर तोच. मग त्या ताई म्हटल्या की नाही, माझ्या स्वामींनी आज्ञा केल्याशिवाय काहीच होत नाही. तुम्ही काहीही म्हणा. हो. ऍक्सिडेंट झालेला रोहनचा. हो. पण ताई ते 2 अनुभव आहे ना, तुम्हाला सांगते मी, डाउनलोड इतके दिवस होते ना माझ्या मोबाईलमध्ये का कधी आठवण आल्या ऐकायचा तो अनुभव. म्हणजे त्यावेळेस तुम्ही आशा बोलत होत्या ना, की असं वाटत होतं की काय करू, माझा फोन तर कानालाच असायचा कायम ते ऐकायला नाही का 3-3, 4-4 वेळा. असं एक म्हणजे खूप म्हणजे आयडिया आहे तुम्हाला ते, म्हणजे असं ना कसं बोलतात ते काही कळत नाही, पण ते छान इतकं म्हणजे ऐकून असं मन प्रसन्न झालं. मी 2 वेळेस ते अनुभव माझ्या मिस्टरांना दाखवले, म्हटलं या बघा या ताईंकडे मी अनुभव शेअर केलाय, ह्या ताई येत्या आणि तुमचा फोटो आला मोबाईलला की लगेच दाखवणार आहे बघा. हे मला म्हणतात लोकांचे अनुभव सांगते, स्वतःचे सांगते. म्हणलं माझे पण भरपूर आहे, मी सांगेल ना तेव्हा आल्यावर मग दाखवल म्हणलं. त्या ताई म्हणजे काय होतं ना काही मलाच समजत नाही ताई. जेव्हा मी एखाद्यानं समजा अनुभव लिहून पाठवला की ताई आपल्याला बोलता येत नाही, भीती वाटते, तर तुम्ही तुमच्या भाषेत शेअर करा. तेव्हा मी एकदाच अनुभव ऐकते ना तर पूर्ण माझ्या डोक्यात तो फिट अनुभव होतो आणि जेव्हा मी सांगते ना तर जर एखाद्याने चिडचिड म्हणजे एखादं कोण बाहेर जर बोललं तर मला एवढा प्रचंड राग येतो की मी त्यात घुसलेली असते त्या अनुभवामध्ये, त्या व्यक्तीच्या जागेवर मी असते. आणि तेवढं म्हणजे एवढं म्हणजे मला काहीच सुचत नाही असं, म्हणजे ती स्वामींचा एक अनुभवच आहे माझ्या बाबतीतला ताई. जेव्हा मी एखाद्याचा अनुभव वाचते आणि पुढे सांगायला सुरुवात करते ना तर तेव्हा मी त्या जागेवरती आहे असं मला फील होतं. होताय, पण ते अनुभवच म्हणजे तेवढा भारी सांगत असं, म्हणजे ऐकणाऱ्याला सुद्धा म्हणजे असं म्हणजे नाही का लक्ष पूर्ण असं केंद्रित. मी तर डाउनलोडच करून ठेवला होता, नाही असे ऐकायचे 3-3, 4-4 वेळा. शपथ म्हटलं की ताई बापरे. आणि तुम्हाला मध्ये ते स्वामी सेवेकरी भेटायला आले होते, असं बघितलं ना मी तुमचं काय जरी असलं ना मोबाईलवरती तर पहिलं ऐकू घेत असते 4 वेळा. हा चला. आणि मी त्याच्यानंतर जेव्हापासून तुमच्याशी बोलले ना, ते मी एक स्वामी ओमला अनुभव शेअर केला होता. पण मी तुमच्याशी बोलल्यानंतर मला फक्त तुमचं एक गोष्ट खूप आवडते, की तुम्ही असं म्हणजे किती सर्वसामान्य माणसं, किती छोटा अनुभव असू द्या, ते असे जेव्हा शेअर करतात ना तुम्ही इतके मस्त सांगता ना, की असं म्हणजे त्याच्याशी बोलताना मग असं म्हणजे लोकांना भीती नाही वाटत. आणि तेच मला सगळ्यात जास्त आवडलं तुमचं, असं नाही का. त्याच्यामुळे मी माझा अनुभव जास्त करून माझी इच्छा आहे शेवट मी जेव्हा पूर्ण बरी होईल ना तो पण अनुभव मला तुमच्याकडे शेअर करायचा आहे. नक्कीच स्वामी लवकर तुमची इच्छा पूर्ण करू ताई. हो चालतंय ठेवू का ताई? श्री स्वामी समर्थ. चालेल. अनुभव शेअर करायचा आहे ना ताई? हो ताई करा शेअर. चालेल. चला श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव होता ताई. हो चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.